नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मनपा भरतीबद्दल गेल्या काही महिन्यांपासून मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट देत आलेलो आहे. आत्ताची एक प्रमुख अपडेट अशी आहे की मनपा भरती जळगाव आणि नागपूरबद्दल आहे. जळगावची बातमी आहे की पदसंख्येबाबतली आहे आणि नागपूरची आहे की आस्थापना खर्च जास्त असल्या कारणाने पदभरती आम्ही अशी करणार आहोत. जळगावची भरती कदाचित जर लेट होत असेल तर कंत्राटी भरतीने निवृत्त अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना परत नियुक्त करावे का असा विचार सुद्धा जळगाव मनपा करत आहे. या संदर्भात न्यूजपेपरला आली महत्वाची बातमी काय थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ. किती पदसंख्या भरायची अपेक्षा होती आणि किती पदं भरले जाणार आहेत त्याबद्दल सुद्धा एक आकडा आपल्या समोर आला, तो पण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. जर असंच जळगाव आणि नागपूरचं चालत राहिलं तर इतरत्र ज्या मनपा भरती आहेत त्या सुद्धा याच मोडमध्ये भरती प्रक्रिया राबवली जाऊ शकते का? कंत्राटी भरती पद्धतीने कर्मचारी अधिकारी नियुक्त केले जाऊ शकतात का? याला सुद्धा पुढं वाचा फुटू शकते, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा. असं होऊ नये यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे. थोडक्यात हा व्हिडिओ समजून घ्या, ज्यामध्ये भरतीची जाहिरात येणार आहे की नाही, का होतोय उशीर आणि कंत्राटी भरती होणार का, याबाबत परत एकदा एक नवीन काय ह्या न्यूजपेपरच्या माध्यमातून हा आवाज येतोय. बघूया काय याच्यामध्ये सांगितलं त्यांनी. तिकडे जाण्यापूर्वी इग्नाईट अकॅडमीकडनं तुम्हाला जर मार्गदर्शनाची गरज असेल तर नक्कीच आपली ही सरळ सेवा सर्वसमावेशक नावाची बॅच, ज्या बॅचचा फायदा तुम्हाला येणाऱ्या सगळ्या सरळ सेवेच्या एक्झामसाठी होणार आहे. त्यामध्ये मनपा असेल, लेखा कोषागार असेल, अन्न औषध असेल, आदिवासी विकास, वन विभाग असू द्या, नगर परिषद, बीएमसी, समाज कल्याण विभाग, महिला बालकल्याण असू द्या, ह्या सगळ्या एक्झामसाठी ही बॅच उपयुक्त आहे. याच्या व्यतिरिक्तही ज्या TCS IBPS सरळ सेवेतनं एक्झाम घेते त्या सगळ्या एक्झामसाठी उपयुक्त अशी बॅच आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. ॲडमिशन ओपन आहे. 1499 प्लस GST मध्ये तुम्ही आत्ता ही बॅच घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला इग्नाईट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करायचं किंवा खालच्या नंबरवरती कॉल करा. आता मुख्य मुद्द्यांकडे तुम्हाला घेऊन जातो. बघा, काही दिवसांपूर्वी तुम्हाला मी सांगितलं होतं काय, महापालिकेत नोकर भरती वर्षभर लांबणीवर, या संदर्भात न्यूजपेपरला बातमी आहे. जळगावचीच बातमी. भरती सेवा परीक्षा नियम मंजूर नाही. कारण भरती सेवा प्रवेश नियम जो आहे, सेवा प्रवेश नियम हा मंजूर करावा लागतो आणि ही मंजुरी शासनाकडे आल्यानंतर तुम्हाला भरती प्रक्रिया राबवण्यात येते. दुसरं, तुमचा आस्थापना खर्च एक्सटेंड करून घ्यायचा असेल, वाढवून घ्यायचा असेल तर त्यासाठी सुद्धा सरकारकडे मागणी केली जाते, महसूल विभागाकडे मागणी केली जाते. त्यांनी परवानगी दिली तर तो वाढीव खर्चानुसार आपल्याला कर्मचारी भरती करता येते, पण ते सुद्धा अजून पेंडिंग होतं. हा जुना आणि नवा आकृतीबंध तुमच्यासमोर मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता. पाठीमागचा व्हिडिओ बघून घ्या. त्यानंतर तुम्हाला मी सांगितलं होतं की जळगाव मनपामध्ये 707 जागा रिक्त आहे, त्या भरणं गरजेचं होतं. आता आजची जर न्यूज आपण बघितली तर आजचीच न्यूज बघा. आज 14 जानेवारीची न्यूज आहे. मनुष्यबळाची समस्या, सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत्तीमुळे संख्या होते कमी. म्हणजे मनपामध्ये असे काही अधिकारी कर्मचारी आहे, ते काय करतात, स्वेच्छेनुसार निवृत्त होत आहे किंवा सेवानिवृत्त होत आहे. सेवानिवृत्त होता हे समजू शकतो आपण, पण स्वेच्छानिवृत्ती का होते? कारण एकाच व्यक्तीवरती अनेक डिपार्टमेंटची किंवा एकाच व्यक्तीवरती अनेक कामं ही लादली जात आहे, त्याच्यावर ताण पडतो आणि ह्या ताणामुळे तो स्वेच्छानिवृत्ती घेत आहे, असं पण समोर आलेलं आहे. मग निवृत्त अधिकाऱ्यांना करारावर घेण्याचा महापालिकेचा विचार होतोय. का विचार होतोय? तर ही मनपाची भरती जर लांबत गेली तर हा विचार परत एकदा पुढे जाऊ शकतो. त्यांना सांगायचं असं आहे, बघा, महापालिकेत दर महिन्याला विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे. सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त कार्यभार कनिष्ठांवर सोपवण्यात येत आहे. म्हणजेच काय, भरती प्रक्रिया गेल्या 18 वर्षापासून ते झालेली नाही आहे, किंवा जळगावचं मला एक्झॅक्ट आकडा माहीत नाही किती वर्षापूर्वी झाली आहे, पण काही वर्षापूर्वी झाली भरती आहे. बराच वर्ष लुटलेली आहे, भरती प्रक्रिया राबवलीच नाही आहे. त्यामुळे काय होते, कनिष्ठांवरती ताण येतो. परिणामी अति कार्यभारामुळे काही अधिकारी कर्मचारी आता स्वेच्छानिवृत्ती घेत असून नवीन पदभरती कधी होईल हे अद्याप निश्चित नाही. त्यामुळे तोपर्यंत तरी मनपातील काही निवृत्त कर्मचाऱ्यांना करावर घेण्याचा विचार मनपा करत आहे. ही बातमी आली आहे जळगावला, दिव्य मराठी पेपरला. मनपाच्या आस्थापना सूचीवर 2177 कर्मचारी आहेत, त्यापैकी 757 कर्मचारी सध्या व्हॅकंट आहे. 757 जागा या न्यूजपेपरवर 757 आहे. पाठीमागच्या 3 महिन्यापूर्वी असेल त्यात 707 दिलं होतं. परत कर्मचारी मध्ये मध्ये रिक्त होत असतात. आता पुढील काही महिन्यात पण कर्मचारी रिक्त होणार आहे. मग कर्मचारी जर रिक्त होत असतील तर ही भरती प्रक्रिया राबवणे गरजेचं आहे. बघा, त्यांनी सांगितलं पुढच्या 3 महिन्यात अजून 30 ते 35 कर्मचारी रिक्त होणार आहे, म्हणजे सेवानिवृत्त होणार आहे. स्वेच्छानिवृत्ती घेतल्या अजून ही संख्या वाढणार आहे. मग यांचा ताण कनिष्ठांवरती येऊन जातो. मग कनिष्ठ कर्मचाऱ्यांवरती ताण आला की परत एकदा ते पण काय स्वेच्छानिवृत्ती घेणार आहे. हे सगळं जर बघितलं तर उत्कृष्ट काय, त्या जे अधिकारी त्यांच्या संपर्कात त्यांचं म्हणणं काय होतं बघा. काय सांग त्यांनी,
दरम्यान मनपातील रिक्त पदे भरण्यास मंजुरी मिळाली असली तरी त्याबाबत शासनाचे आदेश अद्याप आलेले नाहीत. म्हणजे मनपामध्ये भरती प्रक्रिया करू शकतात हे त्यांनी सांगितलंय, शासनाने सांगितलंय, पण त्या संदर्भात ते शासन आदेश मात्र आलेले नाहीये. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ते आदेश आल्यानंतर पदभरती होऊन नवीन कर्मचारी कामकाज सुरुवात होईपर्यंत बराच कालावधी लागणार आहे. या सर्व बाबींचा विचार करत मनपातील सेवानिवृत्त अभियंत्यांना कर्मचाऱ्यांना 6 किंवा 11 महिने कारण त्या विभागात घेण्याचा विचार सध्या मनपा करत आहे. त्यासाठी उत्कृष्ट काम केलेल्या निवृत्त अधिकाऱ्यांशी संपर्क साधणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. आता हे दुसऱ्या भाषेत म्हणायचं तर कंत्राटीच झाली आहे. तुम्ही म्हणतात की 6 महिने किंवा 11 महिन्याच्या करारावर त्यांना घ्यायचंय. ते निवृत्त झाले त्यांना ऑलरेडी इतके लोक पडलेले, ऑलरेडी इतके विद्यार्थी पडलेले आहेत ज्यांना नोकरीची गरज आहे. तुम्ही त्यांना घ्या मग करारावर. जर अगदीच तुम्हाला वाटत असेल तर मला त्यालाही म्हणायचं नाही की घ्या करारावर, तुम्ही भरती प्रक्रियाच राबवा. भरती प्रक्रिया राबवूनच विद्यार्थ्यांना तिथे नियुक्त करा. पण तुम्हाला जर ताण पडतोय तर तुम्ही हा दुसरा ऑप्शन घ्या की विद्यार्थ्यांना जे आता आहे त्या विद्यार्थ्यांना कंत्राटी भरतीवर तुम्ही यांना घ्यायचं म्हणताय. हे ऑलरेडी सेवानिवृत्त आहे, सेवानिवृत्त झाले, त्यांना कशाला घेतात. जर शिक्षक भरतीबद्दल झालं बघा, शिक्षक भरतीबद्दल हाच नियम तुम्ही म्हटले होते, नंतर तो कॅन्सल केला. सो इथे पण आम्हाला म्हणायचं आहे की असं काही करू नका. याने काय होईल, हा तुम्ही पायंडा पाडाल, सुरुवात कराल आणि मग सगळ्या भरती प्रक्रियेमध्ये असंच घडत गेलं तर काय भरती प्रक्रिया भविष्यात येणारच नाहीये. कंत्राटी भरतीचा GR आला होता, नंतर तो कॅन्सल पण केला, हे लक्षात घ्या. सो त्यामुळे तुम्ही हे करू नका. हा तुम्हाला म्हणायचं आहे की आम्हाला सेवा पुरवायला उशीर होतोय किंवा सेवा चांगली जात नाही, क्वालिटी सेवा जात नाही, असं जर असेल तर तुम्हाला वेगळा मार्ग आहे. पण तुम्ही असं नका करू की ज्या आत्ताच इतके विद्यार्थी वर्ग पडलेल्या ज्यांना जॉबची गरज आहे त्यांचा विचार तुम्ही करा. जर शिक्षक भरतीला पण असा विचार केला, पहिले त्यांनी काय सांगितलं, निवृत्त शिक्षकांना आपण घेऊ, नंतर GR आला त्यांनी काढलं, DED बीड झालं विद्यार्थ्यांनी कंत्राट बेसवर घेतलं, जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये. चांगली गोष्ट आहे, पण तसा विचार तुम्ही इथे पण केला पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा. मला तर वाटतं की भरती प्रक्रिया लवकर राबवा, विद्यार्थ्यांना घेऊन टाका. पण अगदीच अडचण असेल तर हा पर्याय मी जो बोललो आहे तो पर्याय योग्य असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा. सगळ्यांना अधिकार आहे, तुम्ही तुमचं मत नक्की कमेंटमध्ये मांडा. पुढे ते बघा नागपूरची बातमी काय, महापालिकेच्या पदभरतीला कात्री. काय चाललंय कात्री, रिक्त पदे 1200 आहे, भरणार फक्त 45. आस्थापना खर्चाचं कारण त्याने दिलंय. आता हा आस्थापना खर्च जे कारण त्याने दिलं बघा, यात काय सांगितलं ह्या मुद्द्यावरती इथे लिहिलंय मी. महापालिकेची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून एका खासगी संस्थेची पदभरती प्रक्रिया राबवण्याचा करार झाला आहे. मात्र आता आस्थापना खर्चाचे कारण पुढे देत महापालिकेने महत्वाची पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. 134 पैकी फक्त 45 पदे भरण्यात येणार आहे. बिंदू नामावलीसाठी प्रस्ताव नाशिक विभागीय आयुक्तालयाकडे पाठवण्यात असल्याचे समजते. म्हणजे किती हा मूर्खपणा म्हणून याला, आता काय म्हणायचं, याला काय म्हणायचं मला कमेंट तुम्ही पण कळवा काय म्हणायचं. जागा 134 भरायची फक्त 45 का, तर त्याचं कारण आहे आस्थापना विभागाचा खर्च. अरे काय सर्व्हिस द्यायची नाही की तुम्हाला आस्थापना विभागात, तुम्ही तेवढं घेतात ना लोकांकडनं, तो असं काय म्हणताय. महापालिकेत प्रत्येक विभागात कर्मचाऱ्यांची वानवा आहे, त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांनंतर कामाचा ताण पडतो, तर अनेक विभागात तात्पुरत्या स्वरूपात पदे भरण्यात आलेली आहेत. हे सगळं जर बघितलं तर नागपूर मनपामध्ये काय म्हणणे बघा, आधी ही पदे भरणार होती बघा, ही सगळी पदं आहे टोटल 134, आणि आता आस्थापना खर्च वाढला असं कारण देत किती पदं भरणार, फक्त ही भरणार आहे 45, बाकीची भरणारच नाहीये. सो हे चुकीचं आहे. हाच पायंडा परत इतर महापालिकेने घेतला तर काय व्हायचं, भरती प्रक्रिया राबवली जाणार का नाही. मग उरलेल्या अधिकाऱ्यांवरती तुम्ही ताण देणार का, मग परत ते स्वेच्छानिवृत्ती घेणार का, परत मग हेच चालूच राहणार का. भरती प्रक्रिया राबवली तर नवीन फ्रेशर विद्यार्थी तो चांगला काम करेल. नवीन हा युवक आहे ना, हा थोडासा अपग्रेडेड आहे. मी म्हणणार नाही असं की जे काम करतात ते अपग्रेड नाही, ते पण अपग्रेड आहे, पण ते आता निवृत्तीच्या वेळेत आलेले आहे, त्यांना इतर जबाबदाऱ्या पण आहे. हा फ्रेशर विद्यार्थ्याला गरज आहे, निडी आहे, याच्यावरती आता बराच काय पुढचं करिअर, पुढच्या गोष्टी अवलंबून आहे, त्याची फॅमिली अवलंबून आहे. सो निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागी भरती प्रक्रिया राबवावी आणि योग्य तो उमेदवार निवडावा, त्याला नियुक्त करावा, ही आपली मागणी असावी. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि सरळ सेवा सर्वसमावेशक जर तुम्ही भरती प्रक्रियातून अधिकारी कर्मचारी होणार असाल तर तुमच्यासाठी सरळ सेवा सर्वसमावेशक नावाची बॅच आपण लॉन्च केलेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. ही बॅच 1499 GST मध्ये अवेलेबल आहे. आत्ताच जाऊन लगेच परचेस करा, कारण विद्यार्थी कामाला लागलेल्या मनपाची भरती, नगर परिषद भरती किंवा अजून भरती प्रक्रिया चालू असणार आहे. त्यानंतर काही अडचण असेल तर हा हेल्पलाईन नंबर आहे 8888 25 61 17. नक्की कॉल करून माहिती घ्या किंवा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. याबाबत तुमचं काय मत आहे, या पूर्ण व्हिडिओच्या माहितीतून तुम्हाला जी गोष्ट कळाली त्याबद्दल कमेंटमध्ये नक्की मला कळवा. तुमचे सजेशन, तुमचे काय तुम्हाला काय बोलायचं नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.